मित्रांनो, आजचा प्रवास खास आहे कारण आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही निघालो आहोत साताऱ्याहून शिंपी मठाकडे. एकूण 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास, पण अनुभव आयुष्यभराचा. सकाळची वेळ, सगळे मित्र एकत्र, मनात उत्साह आणि ओठावर हर हर महादेव ह्या घोषणा. गाडीचा प्रवास, घाट रस्ता, नैसर्गिक दृश्य. साताऱ्याहून शिंपी मठापर्यंतचा रस्ता खूप सुंदर आहे. डोंगर, हिरवाई, थंड हवा. महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रवास अजून पवित्र वाटतो. तिकीट काढून आम्ही बोटिंगसाठी तयार झालो. 16 ते 17 जण आणि 1-1.5 तासाचा जल प्रवास. पाण्याच्या मधोमध जाताना चारही बाजूला डोंगर आणि शांतता, आणि मध्ये आमचा उत्साह. कधी फोटो तर कधी व्हिडिओ, कधी हर हर महादेवचा जल्लोष, जय घोष करत आम्ही बोटिंग मध्ये उत्साह निर्माण होतो. आता सुरू झाला खरा कस लागणारा प्रवास. दगड, धोंडे, चढ उतार, कडे. काही ठिकाणी वाटचाल दिसत नव्हती. 2.5 ते 3 तासाचा पायी चालणं, घाम, दम, छाक, पण मनात जिद्द. कोणी पुढे तर कोणी मागे, कोणीच हार मानली नाही. हा प्रवास फक्त किल्ल्याकडे जाण्याचा नव्हता, तर हा प्रवास होता स्वतःची परीक्षा घेण्याचा. शेवटी 2-2.5 तासांनी आम्ही वासोटा किल्ल्यावर पोहोचलो. वरून दिसणारा नजारा संपूर्ण प्रवासाची थकवा आणि विसरणारा होता. इतिहासातील क्षण देणारा हा किल्ला आणि महाशिवरात्रीचा पवित्र दिवस. दर्शन घेत आम्ही महादेवाच्या चरणी नमस्कार केला आणि त्या क्षणी जाणवलं, इतका कठीण प्रवास केल्यावरच दर्शनाच खरं समाधान मिळतं. दर्शनानंतर आम्ही परतीचा प्रवास निघालो. थकलो होतो, पण मन मात्र पूर्ण समाधानी होता. हा प्रवास फक्त 30 ते 40 किलोमीटरचा नव्हता. हा प्रवास होता सर्दीचा, मैत्रीचा आणि जिद्दीचा. महाशिवरात्रीच्या दिवशी वासोटा किल्ला अनुभव न म्हणजे आयुष्यभराची आठवण. हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सातारा, शिवडी मठ आणि वासोटा किल्ला असा आमचा 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास. बोटिंग आणि 4-5 तासाचा पायी ट्रॅक आणि अस्तित्व निम्मे अनुभव. हर हर महादेव. लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका सर.